महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्म द्विशताब्दी वर्षानिमित्त स्पेक्ट्रम अकॅडमी आयोजित महाराष्ट्र राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेच्या या भव्य विचार मंचावर मी कैलास किसनराव तुपे तुमच्या समोर विषय मांडतो. पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत महात्मा फुले यांचं योगदान. हिमालयाच्या उंचीशी स्पर्धा करणारी अत्यंत थोडी व्यक्तिमत्व या मराठमोळ्या मातीत जन्मास आली, ज्यांनी आपल्या अथांग कर्तृत्वानं या हिमालयाची उंची पार केली, त्या हिंदी महासागराची खुली टोकडी पाडली. त्यापैकीच एक महान समाजसुधारक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले हेच होय. खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही आज ज्या महाराष्ट्रामध्ये वावरतो आहेत किंवा आजचा महाराष्ट्र ज्या पद्धतीनं गतिमान आहे, या पाठीमागचे अखंड परिश्रम जर कुणाचे असतील तर ते महात्मा ज्योतिबा फुले यांचे आहेत. कारण 1827च्या दशकामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यावेळची भारताची आणि महाराष्ट्राची परिस्थिती ही अत्यंत दयनीय होती. भारतावर पारतंत्र्याचं चक्रव्यूह होतं. आम्ही इंग्रजांचे गुलाम होतो, तर आमचा समाज हा धर्म आणि जाती व्यवस्थेमध्ये विखरून गेला होता. असंख्य जीव यामध्ये होरपळून निघत होते. शिक्षण कुठेही नव्हतं. अज्ञानानं हाकार वाजला होता. अशा परिस्थितीमध्ये या समाजासाठी आणि पर्यायानं माझ्या राष्ट्रासाठी मला काहीतरी करावं लागेल या विचारानं रात्री रात्री झोप न लागणारे महात्मा ज्योतिबा फुले एक विचारांचा वसा आणि वारसा अंगीकृत करतात. मग महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपलं योगदान देऊन जातात. हे आम्हाला विसरून चालता येणार नाही. आणि म्हणून आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना पहिल्यांदा शिक्षणाचे धडे देऊन 1848 मध्ये भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेची ते सुरुवात करतात. इथूनच सुरुवात होते आजच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या भव्यतेची, दिव्यतेची. आणि मग 1848 ला सुरू झालेल्या या पहिल्या शाळेमध्ये मुली येत नाहीत, तर दारोदार जाऊन शिक्षणाचं महत्व पटवून देतात आणि ते शिक्षणाची गंगा चालू करतात. आणि मग पहिली, दुसरी, तिसरी अशा अनेक शाळांमधून लेकी शिकायला लागतात. महात्मा फुले म्हणायचे फक्त मुलांना शिकवून चालणार नाही, तर त्याबरोबर मुलींनाही शिकवावं लागल. कारण स्त्री शिकली की समाजाची प्रगती होते आणि पर्यायाने राष्ट्राची. आणि म्हणून स्त्रियांना सन्मान देण्यासाठीचं पहिलं पाऊल हे महात्मा ज्योतिबा फुले उचलतात. ते म्हणतात स्त्रियांना समान दर्जा द्या, त्यांच्या क्षमतांचा विकास करा, राष्ट्राचा विकास यामध्ये आहे. आणि म्हणून आजच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीचा पाया स्त्री शिक्षणाच्या पायानं त्यांनी त्यावेळेस रोवला होता. अस्पृश्यता हा कलंक आमच्या समाजाला लागलेला होता. काही उच्च नीच भेद असे त्या ठिकाणी घडून येत होते. अशा परिस्थितीमध्ये अस्पृश्य लोकांनाही आपल्या घराचं दार उघड करून दिलं. पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली. भीषण दुष्काळानं लोकांचे हाल होऊ लागले. या परिस्थितीमध्ये अस्पृश्य लोकांसाठी आपल्या घरातील पाण्याचा हौद खुला करून न्याय आणि समतेचं अधिष्ठान महात्मा फुलेंनी कधीच घायलं. ते कधीच घाबरले नाहीत. सत्यासाठी त्यांनी आग्रह धरला. निर्मिक म्हणजे सत्य हाच ईश्वर आहे. एकेश्वरवादावरती त्यांचा ठाम विश्वास होता. म्हणूनच त्यांनी समता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्य मूल्यांचा पुरस्कार करत आपल्या या संस्कृतीत त्याची जडणघडण आणि पेरणी केली. खऱ्या अर्थानं महात्मा फुले हे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर स्त्रियांच्या होणारे हाल आणि अपेष्टा यामध्ये त्या स्त्रियांचा पुनर्विवाह करणे, विधवा स्त्रियांचा पुनर्विवाह करून देणे, त्यांचं केशवपण थांबवणं, यासाठी नाभिकांचा संप घडून आणला. प्रचंड विरोध त्यांना होत होता, पण ते कुणालाही जुमानत नव्हते. ते समजावून सांगत होते की बाबांनो, आपण सारी मानव आहोत. मानवात भेद नसतो, उच्च नीच नसतं. सर्व मानव समान आहेत आणि मानवता हाच खरा धर्म आहे. इतर कोणताही धर्म हा मानवतेपेक्षा मोठा होऊच शकत नाही. आणि म्हणून त्यांनी शेतकऱ्यांकडेही आपलं लक्ष वळवलं. किती जुलमी पद्धतीनं कर प्रणाली इंग्रज सरकार शेतकऱ्यावरती लादत होतं, यावर त्यांनी आवाज उठवला. शेतकऱ्याचा आसूड या त्यांच्या ग्रंथातून त्यांनी शेतकऱ्यांची व्यथा पूर्णपणे मांडली आणि शेतकऱ्याच्या दुःखाला हात लावला. त्या शेतकऱ्याच्या पाठीशी ते उभे राहिले. हंटर कमिशन समोर त्यांनी सुंदर विचार मांडला की आमच्या देशातील मुलांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण मिळालं पाहिजे. आशिया खंडातील हा पहिला विचार मांडणारे थोर समाजसुधारक महात्मा फुले यांचं कार्यच आज आमच्या महाराष्ट्राच्या देशाच्या जडणघडणीतलं महत्वाचं कार्य ठरतं. आणि म्हणून
जे वंचित आहेत, जे दलित आहेत, त्यांच्याही पाठीशी ते उभे राहिले. कामगारांचे प्रश्न होते, कामगारांकडून कितीही वेळ जास्त काम करून घेतलं जात होतं, त्याही प्रश्नांना महात्मा फुले यांनी हात घातला आणि वंचितांचेही ते कैवारी झाले. गुलामगिरी नावाच्या पुस्तकामधून त्यांनी जाती व्यवस्थेवरती चोख प्रत्युत्तर दिलं आणि मग त्यांनी खऱ्या अर्थानं ब्राह्मण्यवादाला कडाडून विरोध केला. सत्य हा ईश्वर आहे, सर्व माणसे समान आहेत, हाच त्यांचा विचार महाराष्ट्राच्या जडणघडणीला फार मोठं स्थान देऊन जातो. थॉमस पेन नावाच्या लेखकाचं ह्युमन ऑफ राईट्स नावाचं एक पुस्तक त्यांच्या वाचनामध्ये आलं आणि त्याच पुस्तकातल्या एका पानावरती थॉमस पेन म्हणतो की जन्माला आलेल्या प्रत्येक सजीवाला श्वास घेण्याचा अधिकार आहे, माणसाला जगण्याचा अधिकार आहे, कुणीही कुणाला गुलाम करू शकत नाही. आणि याच वाक्यांनी महात्मा फुले यांचं जीवन संपूर्णपणे भरून गेलं आणि इथूनच त्यांच्या कार्याची ऊर्जा वाढली आणि त्यांनी ठरवलं, ज्या समाजात मी जन्माला आलो आहे, ज्या मातीत मी जन्माला आलो आहे, तिथल्या माझ्या इतर सहकार्यांवर अन्याय होता कामा नये. आणि म्हणून स्त्री शिक्षण विषयक त्यांचे काम सुरू झाले, समाजामध्ये जागृतीचं काम सुरू झालं. एवढ्यावरच ते थांबले नाही, तर या समाजाला एक प्रचंड ऊर्जा देण्यासाठी त्यांनी रायगडावरती जाऊन शिवरायांची समाधी शोधून काढली, त्यांच्यावरचा पहिला पोवाडाही लिहिला आणि मग आपल्या सामाजिक कार्याला त्यांनी कधीच अंतर दिलं नाही. 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना करत त्यांनी एका नव्या पर्वाला सुरुवात केली. बाबांनो, साध्या पद्धतीनं विवाह करा, विनाकारण खर्च करू नका, पुजाऱ्यांची गरज नाहीये, अशा पद्धतीच्या नव्या प्रथांना त्यांनी जन्म घातला. अंधश्रद्धेवर घणाघात केला आणि विज्ञानाची कास धरा हा नवा मंत्र दिला. जाती व्यवस्थेला विरोध केला आणि सर्व एकाच मानवतेनं सगळे जण पुढे चला हा नवा विचार दिला. हा सगळ्या बाबी आमच्या लक्षात आल्या पाहिजेत आणि म्हणून गरिबी आणि दारिद्र्य जर संपवायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.